नमस्कार, मी पूजा. लिव्ह वेल विथ डायबिटीज या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. लिव्ह वेल विथ डायबिटीज या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपण मधुमेह म्हणजे नेमकं काय याबद्दल तर जाणून घेणारच आहोत. मात्र सध्या आपण जे म्हणतोय न्यू नॉर्मल, तर हे न्यू नॉर्मल म्हणजे नेमकं काय आणि खरं तर मधुमेहाच्या रुग्णांनी न्यू नॉर्मल म्हणता म्हणता नेमकी यामध्ये काय काळजी घेणं आवश्यक आहे या सगळ्याबद्दल तर जाणून घेणारच आहोत. मात्र त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं वॅक्सिन बद्दल सुद्धा आपल्या सगळ्यांना खूप सारे प्रश्न पडलेले आहेत. तर हे वॅक्सिन नेमकं कसं घ्यावं आणि हे वॅक्सिन किती सेफ आहे, आपल्यामध्ये जे गैरसमज आहेत या वॅक्सिनला घेऊन ते सुद्धा आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि आपल्याबरोबर असणार आहेत 3 डॉक्टर. त्या 3 डॉक्टरांचं सगळ्यात आधी मी तुम्हाला नाव सांगते, त्यांची थोडक्यात ओळख करून देते आणि मग लगेचच आपण आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर आज आपल्यासोबत असणार आहेत डॉक्टर सोनाली पतंगे, डॉक्टर मिताली जोशी आणि डॉक्टर दक्षता पाध्ये. तिघांचंही मी आमच्या कार्यक्रमामध्ये सगळ्यात आधी मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार. तर मला वाटतं मी तिघींची तुम्हाला थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर सोनाली पतंगे यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास 20 वर्षापासून म्हणजे जवळजवळ गेल्या 20 वर्षापासून त्या डायबिटोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. सेना भवनच्या समोर दादर इथं असलेल्या डॉक्टर सोनाली पतंगे स्पेशालिटी डायबिटीज क्लिनिक या क्लिनिकमध्ये कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे त्या सुश्रुषा हॉस्पिटल दादर इथं सुद्धा कार्यरत आहेत. पुढच्या ज्या आपल्या डॉक्टर आहेत त्या आहेत डॉक्टर मिताली जोशी. या फिजिशियन आहेत आणि त्याचप्रमाणे डायबिटोलॉजिस्ट सुद्धा आहेत. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेली 10 वर्ष त्या या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. आणि पुढच्या ज्या डॉक्टर असणार आहेत त्या आहेत डॉक्टर दक्षता पाध्ये. त्यांची ओळख अशी आहे, त्या सुद्धा प्रिव्हेंटिव्ह डायबिटोलॉजिस्ट आहेत आणि जवळजवळ गेली 18 वर्ष त्या या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि कॉन्कर डायबिटीज क्लिनिक या क्लिनिकमध्ये सध्या त्या कार्यरत आहेत. तर मला वाटतं तिघींची ओळख आपल्याला झालेली आहे. मात्र आपण सगळ्यात आधी सुरुवात करूया डॉक्टर सोनाली यांच्यापासून. तर जसं मी तुम्हाला सगळ्यांना म्हटलं होतं की कोरोनाची साथ वाढलेली आहे. पुन्हा एकदा आपण म्हणतोय की कोरोना वाढलाय. मात्र कोरोना जरी वाढलेला असला तरी त्याचा मधुमेहाच्या पेशंट्सना नेमका किती धोका आहे आणि एकंदरीत याबद्दल काय त्यांना सांगायचंय डॉक्टरांना या सगळ्याबद्दल, की आपण या न्यू नॉर्मलमध्ये कसं जगायचंय या सगळ्याबद्दलची माहिती आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला डॉक्टर सोनाली देणार आहे. काय सांगू शकता डॉक्टर सोनाली? प्रतिकार शक्ती ही आपली फार महत्त्वाची असते. कोविड-19 इन्फेक्शनमध्ये आपल्याला प्रतिकार शक्तीमुळेच प्रॉब्लेम्स येतात. तर आता आपण डायबेटिक पेशंट्सना बघितलं, मधुमेही लोक असतात, त्यांची प्रतिकार शक्ती, त्यांची शुगर वाढली की ॲक्च्युली कमी होते. त्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स येतात. शिवाय तीव्रता, डायबिटीजची तीव्रता किती म्हणजे शुगर किती अनकंट्रोल्ड आहे त्याच्यावरून कोविड-19चे कॉम्प्लिकेशन्स म्हणजे पुढे जाऊन त्यांना अजून त्रास होऊ शकतात, ते एक गोष्ट आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी एकमेकात आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे कोमॉर्बिडिटीज आम्ही ज्याला म्हणतो, की ब्लड प्रेशर आणि हे असणं म्हणजे रक्तदाब जास्त असणं आणि मधुमेहाचं लेवल वाढलेली असणं, हे पण एकमेकांना जास्त त्रास देऊ शकतं आणि म्हणून मग आपले सिव्हिरिटी इन्फेक्शनची वाढते कोविड-19ची. डॉक्टर मिताली सुद्धा आपल्यासोबत आहे. डॉक्टर मिताली, तुमचं सुद्धा आमच्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. तर डॉक्टर मिताली, मला तुम्हाला असं विचारायचं आहे, जसं डॉक्टर सोनाली यांनी तर आपल्याला सांगितलं की रोगप्रतिकारक शक्ती वाढवली म्हणजे आपल्याला कुठल्याही आजारांची भीती नाही, तर सगळ्यात महत्त्वाचं आहे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं. मात्र डॉक्टर मिताली, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की सध्याची जर कोरोनाची परिस्थिती आपण पाहिली तर मधुमेहाच्या रुग्णांनी विशेषतः काय काळजी घेणं आवश्यक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आहार आणि व्यायाम याबद्दल काय मार्गदर्शन करता येईल? आहार आणि व्यायाम हे ॲक्च्युली सगळ्यात जास्त महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आपण ह्याला 2 पार्ट्समध्ये ब्रेक करूया, आहार आणि व्यायाम. पहिली गोष्ट म्हणजे आहार. सध्याच्या परिस्थितीमध्ये सगळे वेडवाकडं खात आहेत. अख्खा वेळ घरी असल्यामुळे सगळ्यांना वेगवेगळ्या वेळेला जेवायची सवय झालेली आहे, वेगवेगळं खायची सवय झालेली आहे, एक्सपेरिमेंटल फूड खायची सवय झालेली आहे. परत बऱ्याच इन्फॉर्मेशन मिळतात आपल्याला सोशल मीडियाच्या मार्गाने की हे खा ते खा त्याच्याने प्रतिकारशक्ती वाढते. असे गैरसमज सुद्धा बरेच निर्माण होत आहेत. त्यामुळे आहारामध्ये खूप फरक झालेला आहे लोकांच्या. पण बेसिक चांगला साधा आहार मेंटेन करणं, की चपाती भाजी, वरण भात, फळं, भाज्या, प्रोटीनच्या वस्तू सगळं खाल्ल्याने तुमचं डायबिटीस नेहमी कंट्रोलमध्ये राहील. दुसरा पार्ट त्याचा व्यायाम. आता लॉकडाऊनमध्ये बरीच लोक वर्क फ्रॉम होम करतायत, लोकांना बाहेर जाता येत नाहीये. बरेचसे पेशंट सांगतात की त्यांना व्यायाम करायला वेळ मिळत नाहीये किंवा बाहेर जायला बंदी असल्यामुळे पार्क वगैरे, जिम वगैरे मध्ये जाता येत नाहीये. या लोकांना मला असं सांगता येईल की अशी गरज नसते की तुम्हाला पार्क आणि जिम मध्ये जायचंच आहे. खाली रस्ते मोकळे आहेत, संध्याकाळच्या वेळी रस्त्यावर कोणी नसतं. मॉर्निंग वॉकच करायचं नाही, आपण इव्हनिंग वॉक सुद्धा करू शकतो.
पण बाहेर पडणं हे महत्त्वाचं, चालणं हे महत्त्वाचं. जे लोक वर्क फ्रॉम होम करतायत ते अख्खा वेळ फोनवर लागलेले असतात. फोनवर बोलता बोलता सुद्धा त्यांना चालता येतं. सो हे सगळे उपयोग करा तुम्ही या गोष्टींचे आणि एक्सरसाइज चालू ठेवायची. डॉक्टर दक्षता पाध्ये सुद्धा आपल्या बरोबर आहे. डॉक्टर दक्षता, तुमचं सुद्धा आमच्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार. तर मला वाटतं डॉक्टर दक्षता, डॉक्टर मिताली यांनी जसं आत्ताच आपल्याला सांगितलं की आहार आणि व्यायामाचं एकंदरीत नियोजन जे आहे ते कशा पद्धतीनं असलं पाहिजे. मात्र डॉक्टर, मला तुमच्याकडनं हे जाणून घ्यायचंय की टेलिमेडिसिन बद्दल बोललं जातं, तर काय आहे हे नेमकं टेलिमेडिसिन, म्हणजे थोडक्यात काय सांगता येईल आणि सध्याच्या काळामध्ये हे किती आवश्यक आहे याबद्दल मार्गदर्शन काय करता येईल? ॲक्च्युली टेलिमेडिसिन ही सध्याच्या काळाची एकदम गरजच आहे. इंटरनेट किंवा डिजिटलायझेशन हा आजचा आपला श्वास झालेला आहे. आजकाल एक वेळ जेवण नाही मिळालं तरी चालतं, पण मोबाईल जर बाजूला नसेल तर आपल्याला करमत नाही. ऑनलाईन शॉपिंग, ऑनलाईन स्कूल, वर्क फ्रॉम होम सगळीकडेच डिजिटलायझेशन झालेलं आहे. तर त्याचप्रमाणे टेलिमेडिसिन हा खूप चांगला आणि नवीन कन्सेप्ट आहे. तर सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे टेलिमेडिसिन म्हणजे डिस्टंट कन्सल्टेशन. पूर्वीच्या काळी डिस्टंट कन्सल्टेशन म्हणजे काय होतं, आपण डॉक्टरांना फोन लावायचो किंवा मोबाईलवरती फोन करायचो आणि शंका विचारायचो. पण सध्याच्या काळात हे अजिबात सेफ नाही आहे. आपल्याला प्रत्येक गोष्टीचं डॉक्युमेंटेशन हवं आहे आणि डॉक्टरांना पण रिपोर्ट्स योग्य प्रकारे पोचणं अतिशय आवश्यक आहे. सो विविध सॉफ्टवेअरचे प्लॅटफॉर्म्स असतात. त्याच्यामध्ये टेलिमेडिसिनमध्ये प्रत्येक डॉक्टरकडे एक सॉफ्टवेअर असतं ज्यामध्ये रिपोर्ट्स ऑफिशियली अपलोड केले जातात. सिंपल, तुमच्या मोबाईलने फोटो काढा, रिपोर्ट्स अपलोड करा, डॉक्टरांना संपूर्ण तुमची हिस्ट्री पाठवा आणि डॉक्टरांना सर्व कळतं. तुम्ही एक अपॉइंटमेंट रजिस्टर करा, डॉक्टर व्हिडिओ कन्सल्टेशनद्वारे तुमच्याशी बोलतात आणि योग्य ट्रीटमेंट केली जाते. आता सध्याच्या या कोविडच्या काळामध्ये प्रवास करणं अतिशय कठीण झालेलं आहे. सिनियर सिटिझन्सना रिक्षा, ट्रेन्स अवेलेबल नाही आहे. त्यांच्या यंग जनरेशननी कामाला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे टेलिमेडिसिन थ्रू अतिशय सोप्या प्रकारे तुम्हाला कन्सल्टेशन करता येतं, औषधं बदलता येतात, इमर्जन्सीज अटेंड होतात आणि टेक्नॉलॉजी एवढ्या वरच्या थराला गेलेली आहे की फक्त डॉक्टर्सच का, पण डायटिशियन्स आहेत, फिजिओथेरपिस्ट आहेत, सगळ्यांबरोबरच तुम्हाला ऑनलाईन कन्सल्टेशन करता येतं. इतक्या वरपर्यंत टेक्नॉलॉजी गेलेली आहे की तुमची ग्लुकोमीटरची रिडिंगसुद्धा डायरेक्टली टेलिमेडिसिनद्वारे डॉक्टरांकडे पोहोचू शकतात. तर डेफिनेटली टेक्नॉलॉजी ही फक्त फेसबुक किंवा इंस्टाग्राम किंवा गुगलसाठी न वापरता योग्य प्रमाणे तुम्ही जर टेलिमेडिसिनसाठी वापरली तर तुम्हाला नक्कीच हेल्दी राहता येईल आणि तुमच्या डॉक्टरांबरोबर योग्य तो संवाद साधता येईल. लिव्ह वेल विथ डायबिटीस या विशेष कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. लिव्ह वेल विथ डायबिटीस या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. डॉक्टर सोनाली, मला तुम्हाला असा पुढचा प्रश्न विचारायचा आहे. जसं म्हणालात की एकंदरीत कोरोनाची भीती ही तर सगळ्यांनाच आहे, म्हणजे मधुमेहाचे पेशंट्स म्हटले किंवा इतर कोणतीही गोष्ट म्हटली, एकंदरीत सगळ्यांनाच याची भीती आहे. मात्र पुढचा प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे, सध्याची कोरोनाची स्थिती पाहता ताणतणाव हा सगळ्यांमध्येच फार वाढलेला आहे. मात्र असं एकदा म्हटलं जातं की ताणतणाव आणि मधुमेह हे कुठेतरी समीकरण आहे. तर काय सांगू शकता, मधुमेहाच्या पेशंट्सना या कोरोनामुळे किती त्रास होऊ शकतो, याबद्दलचे सुद्धा बरेच गैरसमज आणि समज लोकांमध्ये आहे. याबद्दल थोडक्यात मार्गदर्शन काय करता येईल? हो, हा प्रश्न अगदी बरोबर आहे. कारण आता आम्ही असं पाहतोय की गेल्या काही महिन्यांमध्ये, म्हणजे जवळजवळ 11 महिन्यांमध्ये आम्ही चिक्कार अशा केसेस बघितल्यात की ज्याच्यामध्ये डिप्रेशन म्हणजे निराशता आपल्याला फार दिसायला लागलेली आहे. म्हणजे लोक एकटी राहायला लागलेली आहेत आणि जे लोक पहिल्यापासून आता काही वर्षांपासून एकटे राहत आहेत त्यांच्यामध्ये हे जास्त दिसून येत आहे. शिवाय जे लोक एका फॅमिलीत राहत आहेत त्यांना आता घरून काम करायचंय, त्यामुळे त्यांना तेवढीशी प्रायव्हसी मिळत नाहीये आता. म्हणजे घरून काम म्हणजे सतत ते घरीच असतात. त्यामुळे ह्या सगळ्यामुळे ताणतणाव चिक्कार वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनावरती परिणाम होऊन ब्लड शुगर तर वाढतेच आहे, पण आम्ही असं बघितलं की झोप म्हणजे निद्रानाश हे खूप व्हायला लागले. तर त्याच्यासाठी पण आम्हाला आता औषधं द्यावी लागतात. म्हणजे डिप्रेशनवरती पण आम्ही औषधं देतोय. पण ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी निगडीत आहेत, तर आपल्याला हे लक्षात येणं फार गरजेचं आहे. तर मला वाटतं डॉक्टर मिताली, जसं डॉक्टर सोनाली यांनी सांगितलं आपल्याला की ताणतणावाचा मधुमेहावर किती परिणाम एकंदरीत होऊ शकतो, आणि जसं मी म्हटलं की तणाव आणि मधुमेह याचं एक समीकरणच आहे. मात्र मला तुम्हाला डॉक्टर मिताली असं विचारायचं आहे की न्यू नॉर्मल आपण म्हणतोय, मात्र न्यू नॉर्मल लाईफस्टाईलमुळे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये साधारणपणे किती वाढ झाली, म्हणजे किती पटीने वाढ झालेली आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे या मागचं मुख्य कारण काय आहे हे आपल्या प्रेक्षकांना कळणं फार गरजेचं आहे. काय सांगता येईल?
वाढ डेफिनेटली झालेली आहे. आम्ही खूप नवीन नवीन पेशंट्स बघतोय क्लिनिकमध्ये. किती पटीने ते सांगताच येणार नाही, कारण अजूनही लोकांना सांगितलं की अहो टेस्टिंग करा, रक्त शर्करा मोजा, लोक ऐकायला तयार नाहीयेत. पण बरीच कारणं आहेत की मधुमेहामध्ये वाढ का होतीये कोविडमध्ये. पहिली गोष्ट म्हणजे हो, तुम्ही बोललात तसं ताणतणाव. खूप ताण आलेला आहे लोकांवरती, आर्थिक ताण, मानसिक ताण. त्यामुळे शुगर ऑब्व्हियसली वाढू शकते. दुसरी गोष्ट, आर्थिक परिस्थितीमध्ये फरक. लोकांचा खाण्यापिण्यात फरक झालेले आहेत. लोकांना नीट जेवण परवडत नाहीये, भाज्या फळं परवडत नाहीयेत, त्यात ते जे मिळेल ते खातायत. त्याही गोष्टींमुळे नवीन नवीन पेशंट सापडत आहेत डायबिटीसचे. तिसरी गोष्ट म्हणजे एक्सरसाइज बंद असल्यामुळे सुद्धा नवीन पेशंट सापडत आहेत. लोक चालायला तयार नाहीयेत, बाहेर जाता येत नाहीये. चौथी गोष्ट अशी की कोविड-19च्या इन्फेक्शनमुळे सुद्धा नवीन डायबिटीसचे पेशंट्स तयार होत आहेत. एकतर इन्फेक्शन झालं, त्यांनी शरीरावरती ताण आला, त्याच्याने इन्फेक्शन झालं. दुसरी गोष्ट, खूप जे सिरियस पेशंट्स कोविड-19चे होऊन गेलेले आहेत, त्यांना जे औषधं वापरलेली आहेत, स्टिरॉइड्स वापरलेले आहेत, त्या गोष्टींनी सुद्धा नवीन डायबिटीस निर्माण होऊ शकतो. आता या सगळ्याचं तोड एकच आहे की आपण टेस्टिंग करून बघणे. सगळ्या लोकांनीच टेस्टिंग करून बघणे. डॉक्टर दक्षता, मला तुम्हाला असं विचारायचंय की वॅक्सिन तर आपल्याजवळ आता आलेली आहे, मात्र वॅक्सिन आल्यानंतर सुद्धा आपल्यामध्ये बरेच समज आणि गैरसमज आहेत की नेमकं वॅक्सिन कोणी घ्यावं, कसं घ्यावं, काय सांगता येईल या वॅक्सिन बद्दलचे जर समज गैरसमज मला वाटतं आपल्याला कार्यक्रमाच्या माध्यमातून दूर करता आले तर खूप छान राहील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मधुमेहाच्या रुग्णांनी वॅक्सिन घेणं किती आवश्यक आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना सांग. कसं आहे ना, जेव्हा कोविड आलेलं तेव्हा कोविडबद्दल भीती होती की ही भीती कितपत खरी आहे, खोटी आहे, किंवा खूप गैरसमज होते आणि सगळेजण वॅक्सिनची वाट बघत होते. आता वॅक्सिन आलंय आणि प्रत्येकजण भीती मनामध्ये घेऊन बसलंय की मी वॅक्सिन घ्यावं का, किंवा तू आधी घे मग मी घेतो. तर वॅक्सिनबद्दल भीती मनात अजिबात ठेवू नका. सगळ्यात पहिले तर आपण सगळे भारतीय आहोत आणि भारतीय हे वॅक्सिनची राजधानी आहे. भारत ही राजधानी आहे. जगातल्या 50% देशांना आपण आपलं वॅक्सिन देतोय आणि बाहेरच्या जगातली सगळ्या व्यक्ती आपलं वॅक्सिन हे अतिशय विश्वासाने घेत आहेत. तर आपण भीती का ठेवायची? आपलं वॅक्सिन हे अतिशय सेफ आहे. आम्ही हेल्थकेअर वर्कर्स, डॉक्टर्स, सिस्टर्स, वॉर्ड बॉईज, मावशी, आम्ही सगळ्यांनी वॅक्सिन्स घेतले. सगळ्या एज ग्रुपमध्ये, म्हणजे 70-80 वर्षाच्या डॉक्टर्सनी, ज्यांना कॅन्सर आहे, डायबिटीस आहे, लिव्हर ट्रान्सप्लांट झालेला आहे, ह्या सर्वांनी वॅक्सिन घेतलंय. अतिशय सेफ आहे. काय आहे की आपल्याला वॅक्सिन म्हटलं की लहानपणीचे फक्त टीके आठवतात ज्याच्यामध्ये ताप यायचा. पाश्चात्य देशांमध्ये कसं असतं माहिती आहे, दरवर्षी कंपल्सरी वॅक्सिन घेतलंच जातं, त्यामुळे त्यांना त्याच्यामध्ये इतकी भीती नाही आणि ते बिंदास घेत आहेत. भारतीयांमध्ये ना ॲडल्ट्समध्ये वॅक्सिनेशन हा कन्सेप्ट नसल्यामुळे खूप भीती आहे. पण बिंदास प्रत्येकाने वॅक्सिन घ्या. आणि वॅक्सिन हे फक्त तुमचं स्वतःचं प्रोटेक्शन नाही आहे. तुम्हाला जर संपूर्ण देश किंवा जग कोरोनामुक्त करायचं असेल तर जशी पल्स पोलिओची मोहीम आपण राबवली होती, तशी प्रत्येक भारतीयाने आणि प्रत्येक व्यक्तीने जगातल्या वॅक्सिन घेणं अतिशय आवश्यक आहे. तर वॅक्सिन हे प्रत्येकाने घेतलंच पाहिजे. ते अतिशय सेफ आहे आणि इफेक्टिव्ह आहे. लिव्ह वेल विथ डायबिटीस या विशेष कार्यक्रमामध्ये आता वेळ लिव्ह वेल विथ डायबिटीस या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण जसं म्हणतोय सगळेच की न्यू नॉर्मल, आता न्यू नॉर्मल म्हणजे नेमकं काय हे तर आपल्या सगळ्यांना कळूच लागलंय. मात्र न्यू नॉर्मलमध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी आपली काळजी नेमकी कशी घ्यावी याबद्दल मला वाटतं या कार्यक्रमातनं मार्गदर्शन करणं खूप आवश्यक आहे. तर काय सांगू शकता, नेमकी काळजी घेणं काय आवश्यक आहे? हो, आता आपण म्हणतोय की हा लॉकडाऊन होता, पण आपल्याकडे जास्त हा मेंटल लॉकडाऊन आम्ही म्हणतो की आम्ही आता पेशंट्स बघतो तर 11 महिने घरातनं बाहेर न पडलेले लोक आता बाहेर पडायला घाबरतात. पण तसं नाहीये. आपल्या शरीराला प्रतिकार शक्ती असते. आपली जर शुगर व्यवस्थित कंट्रोलमध्ये आहे, ती कंट्रोलमध्ये पहिलं ठेवणं, ह्याच्यासाठी फिरणं गरजेचं आहे, ह्याच्यासाठी योग्य आहार घेणं गरजेचं आहे. तर तसंच आपल्याला मानसिकदृष्ट्या आपण शांत राहू, ह्याच्यासाठी आपल्याला तेही गरजेचं आहे सगळं. त्यामुळे ह्याच्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. आपल्याला घरातून बाहेर पडायचे, आपण योग्य ती काळजी घ्यायलाच पाहिजे. जे आपल्याला सांगितलंय, मास्क वापरा, डिस्टन्स ठेवा, हात धुवा, सॅनिटाईज करा.
डॉक्टर सोनाली यांना जसं मी विचारलं होतं की न्यू नॉर्मलमध्ये सगळ्यांनी नेमकी काय काळजी घेणं आवश्यक आहे, तुमच्याकडे सुद्धा हाच प्रश्न आहे माझा की न्यू नॉर्मलमध्ये आपले जे सर्व प्रेक्षक आहेत त्यांना काय मार्गदर्शन करता येईल, काय काळजी घेणं आवश्यक आहे? सध्याच्या सिच्युएशनमध्ये लोक टेस्टिंग करायला मागत नाहीयेत, रक्तशर्करा मोजायला मागत नाहीयेत. सगळ्यांनीच रक्तशर्करा मोजायची आहे, ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी पण आणि ज्यांना डायबिटीस नाही आहे त्यांनी पण. हे सगळं आपण बोलतो मधुमेह मधुमेह, पण आपल्याला असं वाटतं की आपल्याला कधी होणारच नाही. मोजल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. आत्ताच्या सिच्युएशनमध्ये आमच्याकडे खूप पेशंट्स येतात जे नवीन नवीन डायबिटिक्स आहेत, ज्यांची शुगर 350-400 आहे, जे 2 वर्षापूर्वी अगदीच नॉर्मल होते, त्यांना काहीच आजार नव्हता. हे जर आम्हाला दिसतंय तर तुम्हाला सुद्धा दिसू शकतं. रक्तशर्करा नक्की मोजा. डॉक्टर सोनाली आणि डॉक्टर मिताली यांनी ज्याप्रमाणे सांगितलं की न्यू नॉर्मलमध्ये आपण आपली सगळ्यांनी काळजी कशी घ्यायची, मला वाटतं तुमच्याकडनं सुद्धा याच प्रश्नाचं उत्तर अपेक्षित आहे. काय सांगू शकता, न्यू नॉर्मलमध्ये आपल्या सगळ्या प्रेक्षकांनी आणि आपण सुद्धा नेमकी कशी काळजी घेणं आवश्यक आहे? काळजी घ्या, काळजी खूप करू नका. आय थिंक आपण खूप काळजी करतोय तिथेच चुकतोय. काहीच काळजी करायची गरज नाही आहे. औषधं सापडलेली आहेत कोरोनावर, सोशल डिस्टन्सिंग आणि कुठले नॉर्म्स फॉलो करायचे तेही सापडलेलं आहे. आणि आय थिंक हे सापडता सापडता आपल्याला सगळ्यांना जीवनाचा आनंद पण सापडलेला आहे. खूप चांगल्या गोष्टी पण घडत आहेत. सकारात्मकता म्हणजे पॉझिटिव्हिटी अतिशय आवश्यक आहे. तुम्ही काही करा, वॅक्सिन घ्या, सोशल नॉर्म्स पाळा, पण गेल्या 1 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये हे दिसून आलेलं आहे की ज्या पेशंट्समध्ये किंवा ज्या व्यक्तींमध्ये सकारात्मकता नाही आहे त्यांना कोरोनाची लागण जास्तीत जास्त झालेली आहे आणि कोरोनाची तीव्रता पण जास्तीत जास्त झालेली आहे. तर मी एकच सांगेन की सकारात्मकतेला हाताशी धरा आणि आयुष्य पुढे न्या. दॅट्स ऑल. थँक्यू. नक्कीच. लिव्ह वेल विथ डायबिटीज. डॉक्टर सोनाली, डॉक्टर मिताली आणि डॉक्टर दक्षता, तुम्ही तिघींनीही आमच्या प्रेक्षकांना खूप छान मार्गदर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून केलं, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार. लिव्ह वेल विथ डायबिटीस या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबूया.